गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. आणि तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. कारण आता आहे ना 2 दिवसात आहे ना आपला शिवराज्याभिषेक सोहळा येणार आहे. आपले राजे छत्रपती झालते, तर त्यासाठी आता आम्ही ना रायगड वारी करतोय. तर आता सकाळचे 8 वाजलेत. आता आम्ही इथून खडकवासला धरणाच्या इकडे आहे. इकडून आपल्याला मुळशी ना रे मुळशी, त्याच्यानंतर रायगड मधून माणगाव वगैरे असा रूट आहे. तर आता सध्या तुम्ही बघू शकता एवढे सगळे मंडळी, 4-5 गाड्या आहे आणि निघलं पाहिजे रे बाहेर. कवर त्या रूम मध्ये बसणार आहे तुम्ही. लय मित्रांनी प्लॅन कॅन्सल केले, पण मी म्हणलं मी कॅन्सल करणार नाही. मी पायी जाईन, कसा जाईन, बसने जाईन, एसटीने जाईन. आपली गाडी नव्हती, गाडी अरेंज करून चाललोय. इच्छा पाहिजे रे, फक्त इच्छा शक्ती दिसते ना, ते तुम्हाला कुठं मार्ग सापडणार आहे. तर आता सध्या ज्ञान जरा कमी करतो आणि निघूया, चला. मित्रांनो, आपण पहिला स्टॉप घेतलाय पिरंगोट मध्ये. तर आता भूक वगैरे लागली होती पोरांना, तर पोहे आणि वडापाव मागवले. तर ते आता खाऊ आणि मग जाऊया पुढे. चार्जिंग वगैरे पण लावायला लागते, कारण आहे ना पुढं सांगता येत नाही कितीपर्यंत कुठपर्यंत चार्जिंगला भेटेल. त्याच्यामुळे सगळं आता तयारी करतोय हळूहळू. तर चला. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे ना एकदम तगडा झालेला आहे. 2-2 व 3-3 वडापाव खाल्ले, पोहे खाल्ले आणि आता आहे ना सगळी गँग आहे ना, तुम्ही बघू शकता निघालोय. आता पुढचा स्टॉप डायरेक्ट मानगाव आहे का? का मध्ये थांबायचंय काय? थंड बिंड आ? थंड. चला. हे बघा, आर्मी आर्मी मधून डायरेक्ट थेट आपल्या सीमेवर होते. त्यांना म्हणलं आपल्या रायगडला जायचंय, तर सौरभ भाऊ तिकडून डायरेक्ट कडक निघाले होते आणि इकडे आले. इच्छा शक्ती. आपण सध्या उभं आहे अशा तालुक्यात जिथे एकेकाळी याची ओळख एक गुन्हेगारांचा तालुका म्हणून होता, पण ती ओळख बदलण्याचं काम प्रवीण तरडे सरांनी केलं. आणि आपण आता आहे मुळशी तालुक्यात. तर एक वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. आणि तुम्ही बघू शकता माग आता उन्हाळा चालू आहे. विदर्भ मराठवाड्यात प्यायला पाणी नाहीये अक्षरशः, पण तुम्ही आता पण हा मुळशी तलाव बघू शकता. इतकं पाणी आहे की मला आता ना असं जाऊन डायरेक्ट आहे ना आंघोळ करू वाटते, त्याच्यात पोहू वाटते. पण काही कारणास्तव आपल्याला जाता येणार नाहीये, कारण आपल्या का आता रायगडकडे जायचंय. आपली रायगड स्वारी निघाली आहे. तर म्हटलं मला म्हणजे राहुलच नाही का की गाडी थांबवून मला इथं हा व्हिडिओ घ्यायचाच आहे. तर चला जाऊया आता पुढं. आपण तुम्हाला सांगितलं मगाशी की मुळशी तालुक्यात होतो. आता मुळशी मधून आहे ना पुढं तामिनी घाटात आलोय. आणि तुम्ही माग दृश्य बघू शकता फक्त, नाही का? तुम्ही फक्त इमॅजिनच करा घरी बसून, कारण मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा, आणि इथं एसीच्या वर एवढं थंडी वाजते ना. तर आहे अशी परिस्थिती. आणि आता जायचंय पुढं. तर सगळे पोरं म्हणले थोडं फोटो वगैरे काढू, नाही का? थोडा नाद असतो रे किती केलं तरी. चला जाऊ पुढं आता. मित्रांनो, हे काय आहे? किती सुंदर आहे सगळं. एकदा तरी आमच्या तामिनीत या राव. तुम्हाला अशी तामिनी फिरवतो ना, एवढं खतरनाक आहे. आणि पावसाळा पण येतोय पुढं. लय म्हणजे आता असं मला असं वेट फक्त 15 दिवस वाट बघा, असं खतरनाक होणार आहे ना वातावरण. खरंच यार, जोपर्यंत आहे ना जिंदगी तोपर्यंत जगून घ्या, कारण कोणाचा कुठं काहीच भरोसा नाही काय होईल. मित्रांनो, रायगड रायगड थोडाच राहिला आम्हाला. आणि आता आम्ही ना इकडं समोर दिसतंय का कुंभे वॉटरफॉलचा नजारा आहे. आणि त्याच्या पलीकडं रायगड तालुका चालू होतो. सध्या आपण माणगाव गावात आहे आणि थांबलो होतो सगळे असेच, नाही का, एक रिलॅक्स मारायला जरा. तू घे तर. तुला घेऊ का ब्लॉग मध्ये? होय दादा, 7वीला आहे, पण तू धंदा करायला बसता डायरेक्ट. आम्ही एवढे 25 वर्षाचे घोडे झाले, यांना अजून आखली नाही. जॉब बिप करतात. पेशाने हे तो नावी आहे सगळं. हे पण करतो, केस कटिंग पण करतो का? कटिंग पण करतो. वडील नाहीत त्याचे, वडील ऑफिसर आहेत. चांगले व्यावसायिक ज्ञान घेतलं पाहिजे रे. नोकऱ्या बिकऱ्या करून काय फायदा आहे? वाटण दुखायला लागले. मित्रांनो, आम्ही आता काळी मैना घेतली आहे. काळी मैना म्हणजे काळी मैना करवंद घेतल्या. तुम्हाला वाटतं इथं आता चाललंय कुठून काळी मैना म्हणते? खतरनाक. सचिन, कसं वाटलं तुला खाऊन? एकच नंबर. एकच नंबर.
खाजी खवडत बिया काढून टाकायचे असतात. अरे बिया खाल्ल्या तुला भारी वाटते. खाऊन बघ खाऊन बघ. काय नसतं बिया काय नसते हो, हा. खाल्ले तरी काय नाही. अरे बियामध्येच प्रोटीन असतं ना. हे बघा मनुके खातो मनुके कच्चे बिच्चे. बियामध्ये प्रोटीन असतं मग कशाच्या बिया नसतात खायच्या. एरंड खातो का? फणसाच्या बिया भाजून देतो बोलते का. फणसाच्या बिया कधी भाजून खाल्लेत का? एक नंबर लागतात फणसाच्या बिया. फायनली आता किती वाजले सौरभ? टाइम सांग. 12 वाजलेत. आम्ही निघलो होतो 7ला. तर आता आम्ही पोहोचलोय पाचाड मध्ये, जिथे राजमाता जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे. आता समाधी स्थळावर गर्दी तर नाहीये, पण टू व्हीलर वाल्यांना फक्त आता पुढे सोडतात आहे. 4 व्हीलर वाल्यांना मागच आहे ना एक पार्किंग आहे, तिथे थांबवलंय. आता म्हणलं थोडा आशीर्वाद वगैरे घ्यावा, पाया पडावा, नतमस्तक व्हावा, त्यासाठी आलो होतो. चल, तर तुम्ही बघू शकता एकदम शांतता आहे सगळीकडे. थोडं ऊन आहे, पण आता उन्हाळा म्हणलं एवढं तेवढं चालायचंच. तुम्ही बघू शकता हे सगळे शिवभक्त इथे आलेले आहे आणि सगळेजण आपला जिजाऊ मासाहेबांसमोर नतमस्तक होता ते. तर चला आपण पण आशीर्वाद वगैरे घेऊ. मित्रांनो, आपण आहे ना जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि आता समोर आलोय, पण पोलिसांनी काय आपली 2 व्हीलर गाडी समोर सोडली नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडं किती क्राऊड आहे सगळा. असं एक पण वावर नाही की जिथं 2 व्हीलर गाडी लावलेली नाहीये. आणि मी आता जिथं उभा आहे ते एक हेलिपॅड आहे. कदाचित जे नेते वगैरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संभाजी महाराज वगैरे उद्या येणार असन ते त्यांच्या सोयीसाठी केलंय. कारण हे आता जस्ट केलेलं दिसतंय ना, तिथे उखडलेलं असेल नाही का सगळं. आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती तर माहितीच आहे. तर चला जाऊया आता, बघू पुढचं रायगडाकडं. आणि समोर तुम्ही बघू शकता एकदम आहे ना बारीक बारीक दिसत असेल तुम्हाला वरती काहीतरी जाताना. हिरकणी बुरुजाच्या तिथे ना रोपवे दिसतोय तुम्हाला. तर सगळं असं आहे आता खालून. तर चला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देऊ. जाऊया. मित्रांनो, आपण आहे ना पाचाड मध्ये ना आपली 2 व्हीलर पार्किंग केली आहे आणि समोर जाण्यासाठी एसटीचा वापर करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आता एकदम काटून काट फुल भरलेली आहे. तर बघू आता कुठपर्यंत सोडते, आपला पण नक्की काय माहित नाहीये. जाऊया. करलोय आणि समोर तुम्ही हा श्रीमान रायगड बघू शकता. तर आता आपल्याला सगळे चलत चालले ते सगळे गाणं म्हणत, जसं पंढरीची वारी असते ना तशी रायगड वारी आहे. माणसाने ना आयुष्यात 2 वारी आहे ना केल्याच पाहिजे, एक पंढरीची वारी आणि ही आपली श्रीमान रायगडाची वारी. तर चला जाऊया पुढं. आणि एकदम भक्तिमय वातावरण आहे. चला. मित्रांनो, गड चालू एवढा दम लागलाय ना, काय बोलतोय ते पण समजत नाहीये. गड चढायला चालू केले जवळपास अडीच वाजता केला असेल. आणि नाणे दरवाजामधून आपण आता चाललोय. तर समोर बघू शकता तुम्ही हा नाणे दरवाजा आहे आणि पोलीस यंत्रणा वगैरे सगळं सज्ज आहे, जे त्याचं काम एकदम चोख पद्धतीने करते. आणि आता खूप सारी गर्दी तुम्ही बघू शकता माझ्या मागं पण. वज आम्ही चाललोय आहे नाणे दरवाजा. चला जाऊया. हा मित्रांनो, महादरवाजा पाशी आलोय आणि तुम्ही गर्दी बघू शकता. थोडी खतरनाक गर्दी आहे.
अजून तर वरती गेलो पण नाही. खाली बघू शकता एकदा, खालचा नजारा बघा. मित्रांनो महादरवाजापाशी आलोय आणि तुम्ही गर्दी बघू शकता. फोटो वगैरे अलाउड नाही. मित्रांनो गर्दी बघू शकता महादरवाज्यातून वरती येताना. लय खतरनाक आणि गोष्ट वातावरण. त्याला खालपर्यंत पाठवतो ज्यूस घेऊन. चला पलीकडे करायचं नाही एकदाच रेकॉर्ड करून या ठिकाणी जे सर्कल आखलेलं आहे त्या सर्कलच्या कृपया सर्वांनी बसत आहे. सर्व पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की कृपया मित्रांनो आम्ही ना आता रायगडावर पोहोचलोय आणि एवढी भयानक गर्दी आहे. आज 5 जून आहे, उद्या शिवराज्याभिषेक आहे, तरी तुम्ही गर्दी बघू शकता. दरवर्षी गर्दी वाढत चालली आणि आम्हाला ते जे मर्दानी खेळ चालू आहे ते सुद्धा दिसत नाहीये. एवढी भयानक गर्दी, तरी आम्ही ट्राय करतोय जायचं पुढं नाही का, हळूहळू गर्दीला चिरत. ते बघू शकता इकडे मर्दानी खेळ आणि प्रचंड गर्दी. राजेसाहेब अजून वरती यायचे, त्याच्या आधीच एवढी गर्दी. मित्रांनो आम्ही राज दरबारात बसलोय आणि ना हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही ना काहीच नाही आणलेलं. जॅकेट पण नाही आणलं, रेनकोट पण नाही, काहीच नाही. बघू आता किती येतोय. सुरुवात झाली, बारीक बारीक थेंब पडतात आणि तुम्ही बघू शकता पुढं सगळे शाहीर मंडळी उभे पुढे आपल्या जे महाराजांची मूर्ती तिकडे. आणि हा सगळा तुम्हाला शिवभक्तांचा समुदाय दिसतोय. लय गर्दी आहे, लय मोकार. इथं तर काहीच नाहीये, याच्या बाहेर पण लई आहे. इकडे माझ्या माग पण तुम्ही बघू शकता सगळी अख्खीकडे सगळीकडं लय भयानक गर्दी झाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता काय खतरनाक झालेलं आहे. तर भांडणं झाले जागेवर बसायला. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. आपण रायगडावर होतो. आपले आतमध्ये जे शाहीर मंडळी वगैरे आलते, ते कार्यक्रम वगैरे झाला. त्याच्यानंतर आम्ही झोपायला जागा बघितली, कारण ह्या वर्षी ना प्रचंड गर्दी झाली आहे. आणि तर तुम्ही आता माग रायगडाचा दृश्य पाहू शकता. एवढं धुकं आहे आणि या धुक्याने ना जी लाईट आहे ती एकदम स्कॅटर झाली, म्हणजे पसरली. आणि एकदम असं भारी वाटतंय. खायला प्यायला काही व्यवस्थित नाही, पण ठीक आहे, चालतंय थोडंफार. तर आता आम्ही अजून फिरायचं चाललंय, म्हणलं रात्रभर फिरू 12-1 वाजेपर्यंत. तर चला जाऊया.
मित्रांनो आता जेवण वगैरे झाले तरी अजून प्रोग्राम चालू आहे, पण आता रात्रीचे 11 वाजले त्याच्यामुळे झोपायचा निर्णय घेतला आम्ही. तर हा आज 5 तारीख होती. तर सदरेवर वगैरे वडे वगैरे झाले आणि कार्यक्रम झाले व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आहे ना बाहेर दांडपट्टा वगैरे सगळे कार्यक्रम झाले. तर आता उद्या आहे ना शिवराज्याभिषेक आहे, शस्त्र प्रदर्शन वगैरे झालंय. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण तुम्ही माझ्या मागे गर्दी बघू शकता, किती झोपलेत, कुठं जिकडे जागा भेटेल तिकडे झोपतं ते. तर चला हा एक अनुभव माणसांना नाही का. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.